हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. मी छाया आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि मी तिसऱ्या गुरुवारची पूजा मांडणार आहे. तर त्यासाठी माझी तयारी चालू आहे. तर रात्री माझं सर्व काम, मेहंदी वगैरे काढली कारण जायचं होतं लग्नाला. त्यासाठी माझी पूर्ण तयारी आणि लवकरच मी उठून माझं काम मी आवरून घेतलं. आणि सकाळी मी खूप लवकर उठलेली होते 5:30ला आणि मग उठून सर्व माझं काम आवरून मग लागली सगळं आपलं उंबरठा लेपन करण्यासाठी. तर सर्व दरवाजे वगैरे पुसून घेतले. त्यांच्यावरती दरवाज्यावर स्वस्तिक काढलं, पाठीमागून काढलं, समोरून काढलं आणि छान असं पुसून वगैरे झाल्याच्यानंतर स्वस्तिकही आपलं काढून घेतलं. तर तुम्ही पाहू शकता आता मी उंबरठ्याचं लेपन करण्यासाठी घेतलेलं आहे. आणि प्रथम मी उंबरठा पुसून वगैरे घेतला आणि उंबरठा पुसून घेतल्याच्यानंतर आपलं हळदीचं लेपन करायला सुरुवात केली. तर आज खूप काम असल्यामुळे आणि धावपळ असल्यामुळे मी हा उंबरठा लेपनचा सेपरेट व्हिडिओ केला. कारण दोन्ही व्हिडिओ एकत्र करायचे म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होतो आणि त्यासाठी मी हा सेपरेट बनवलेला आहे. देवपूजा, उंबरठा लेपन वगैरे सर्व साफसफाई आणि माझं लवकरच काम चाललं होतं कारण आज मला जायचं होतं लग्नाला आणि मी पूजा वगैरे मांडून सर्व लग्नाला जाणार होते. त्यासाठीच मी लवकर उठून माझं काम आवरून आणि उत्तर पूजा मी नंतर आल्याच्या नंतर करणार आहे. तर मी अशा प्रकारे आणि माझे असं झालं की ना प्रत्येक गुरुवारी काही ना काही अडचण यायला लागली. कारण पहिल्या गुरुवारीच व्यवस्थित केला, दुसऱ्या गुरुवारी मला प्रॉब्लेम होता आणि तिसऱ्या गुरुवारी आता मला लग्नाला जायचं आहे आणि लग्न जवळचं असल्यामुळे त्यांनाही जावंच लागेल. तर एवढं सारं काम करून मग आता मला जायचं होतं म्हणून मी लवकर उठली आणि नैवेद्य वगैरे दाखवून पोथी वगैरे वाचायची होती. हे सर्व काम मला आटपून मला निघायचं होतं. आणि थोडंसं म्हणजे माझ्या माहेरी लांब पण आहे, 2-3 तासाचा रस्ता असल्यामुळे मला सर्व काम लवकर आवरावं लागलं आणि त्यासाठी माझी खूप घाई गडबड होते. पण तरीही मी सर्व ते लक्ष्मी म्हणजे गुरुवारचं सर्व हे आवरून घेतलं आणि छान अशी पूजासुद्धा मांडली आणि मगच मी गेले. पोथी वगैरे सर्व वाचून सर्व तयारी करूनच मी पूर्ण करूनच गेले. कारण एका गुरुवारी मी पूजा मांडली नव्हती तर मला खूप असं अस्वस्थ वाटलं होतं आणि करमत नव्हतं. तर त्यासाठी मी ह्यावेळेस म्हटलं की ती का अडचण येईना पण मी पूजा काही मांडल्याशिवाय राहणार नाही. आणि पहा तर तुम्ही माझी ही पूजेची तयारी चालू आहे. कारण मी अर्धी पूजाची तयारी रात्रीच केली होती. फुलं वगैरे सर्व आणले होते आणि एका प्लास्टिकच्या डब्यात ठेवले कारण सकाळी मला लवकर मांडायची होती पूजा त्यासाठी. तर मग हे पाहू शकता मी उंबरठ्याचं लेपन करून घेतलं. नंतर उंबरठ्यावर स्वस्तिक काढलं आणि एवढी अशी खास काही मी रांगोळी काढली नाही कारण मला घाई होती. मी फक्त उंबऱ्याचंच लेपन केलं आणि अशी छान अशी छोटीशी रांगोळी काढली कारण खूप घाई होती मला आणि जायचं असल्यामुळे मला फास्ट आवरावं लागत होतं. कारण आम्ही 3ला निघणार होतो आणि 3ला निघण्यापर्यंत माझं काम सर्व आवरायचं होतं मला, स्वयंपाक सर्व काही. तर हे पाहू शकता अशा प्रकारे मी उंबरठ्याचं लेपन करून घेतलं आणि स्वस्तिकही काढलं आणि आता साईडला थोडीशी रांगोळी पण काढणार आहे. तर मी येल्लो कलरनी थोडंसं हळदीच्या लेपनवर येल्लो कलरनी कलर घातला आणि त्याच्यावर मी एक लोटस डिझाईनचा मी छाप आणलेला होता. त्या छापने मी अशा प्रकारे डिझाईन काढणार आहे कारण ती पटकन होते आणि इझिली आहे. तर तुम्हीसुद्धा अशी छाप आणा, खूप छान दिसती ही रांगोळी अशी काढलेली आणि घाईच्या कामाला तर एकदम छान आहे. फास्ट असं होऊन जातं, काही त्याला जास्त प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठी तुम्ही पण अशी मागवा. मला हा 250 रुपयाला एक भेटलेला आहे
आणि मी हा एकच आणला आणि दुसरे आणलेले आहेत. तर पण हा छान आहे कारण याच्यावर खूप छान अशी रांगोळी पडते. पण जास्त असं महागसुद्धा आहे, परवडेन असं नाही. तर मी म्हटलं एक एक का होईना पण घेऊया. आणि हे पहा, मी हे चरण आणलेले, यांना डेकोरेट केलेलं मी तुमच्याशी शेअर पण केलेले ते चरण मागच्या व्हिडिओमध्ये. तो जर तुम्ही नसन पाहिले तर नक्की पहा, कारण मी लोकल मार्केटमधूनच आणलेले होते. तर अशा प्रकारे माझी देवपूजा पण वगैरे झाली. सर्व मी देव वगैरे सर्व हे केली आहे. आणि आपली लक्ष्मीची पूजा मी दुसरीकडे म्हणजे मांडते, देवासमोर मांडत नाही. कारण माझं किचन खूप छोटं असल्यामुळे मला इथे काहीच करता येत नाही. तर मग मी हॉलमध्ये मांडलेली. तर अशा प्रकारे माझी ही देवपूजा झालेली आहे, सुंदर अशी. तर पाहू शकता तुम्ही. तर हा बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि मी तुमच्याशी आता गुरुवारच्या पूजेचाही व्हिडिओ शेअर करणार आहे. हाही त्याच दिवशीचा आहे, परंतु ब्लॉग मोठा होईल ह्या हेतूने मी हा सेपरेट केलेला आहे. कारण काहीच दाखवता येत नाही, कारण जास्त मोठा व्हिडिओ झाल्यावर पण खूप प्रॉब्लेम म्हणजे पाहायला बी खूप मोठा होतो. त्यासाठी मी हा सेपरेट बनवला आहे. आणि आता गुरुवारचा मी व्हिडिओ पण सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे. तर ही माझी पूजा आणि उंबरठ्याचं लेपन तुम्हाला कसं वाटलं तर हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.